नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यामध्ये गेल्या 2-3 वेळेस पाऊस पडल्यामुळं हायब्रिड असेल, गहू असेल, ज्वारी असेल, कांदा असेल, हळद असेल अशा बऱ्याच पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्यापैकी हायब्रिड, उन्हाळी हायब्रिड जे हाताशी आलेला तोंडाशी आलेला हा घास पाहू शकता या ठिकाणी कणीस कापणं चालू होते. अशावेळी अचानक पाऊस आल्याने पूर्णतः हाताशी आलेलं पीक हे आडवं पडलेलं आहे, ज्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपण प्रत्यक्ष पाहू शकता या ठिकाणी उभी असलेली केळी ही गेल्या 2-4 दिवसापासून चालू असलेल्या वाऱ्यावधानामध्ये पडलेली आहे. हाताशी आलेलं पीक पाहू शकता या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे. आतापर्यंत काही याच्यासाठी कुणी काही आलेलं गेलेलं नाही आहे, ना प्रशासकीय, निमप्रशासकीय किंवा आमदार, खासदार किंवा मंत्री, संत्री किंवा साधा एखादा कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला नाही अशी माहिती मिळालेली आहे. ते पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालेलं आहे. पाहू शकता तरुण शेतकऱ्यांनी केलेली ही शेती, पण हाताशी आलेलं पीक हातून निघून गेल्यानं हताश झालेले दिसत आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया. हे जे नुकसान झालेले या संदर्भामध्ये आपण काय माहिती द्याल बरं? काय सरकारने येऊन काहीतरी याचा मोबदला द्यावा, पाहणी करावं, पंचनामा करावा अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत कोण कोण आलं होतं आणि काय आश्वासन वगैरे दिलेली आहेत का? कोणी आलं नाही. तलाठी साहेब येणार होते, येतो म्हणले. आम्ही सोमवारी पंचनामा करणार आहोत म्हणले. आज रविवार पाणी आहे म्हणले, पुन्हा उद्या रविवार आहे म्हणले. सोमवारी आम्ही येऊन पंचनामा करूत म्हणले. अंदाजा किती नुकसान झालेलं आहे बरं आपलं? आता आमचं 400-500 झाड पडलं म्हणजे तुम्हीच विचार करा. सांगण्याची गरज नाही. असं गावामध्ये किती ठिकाणी अशा केळी पडलेल्या आहेत? 7-8 जणांची इथं जवळच आहेत आमच्या. तर आता तुम्ही अशा पद्धतीचं नुकसान होऊ लागलं तर आपण काय विचार कराल भविष्यामध्ये? काय करणार आहे? सरकारनं काही त्याचा मोबदला द्यावा नसता मग दुसरा काय पर्याय शेतकऱ्याला तर तुम्हाला माहीतच आहे. आपण पाहिलं या ठिकाणी की तरुण शेतकरी हताश झालेला दिसत आहे. या ठिकाणी अशा पद्धतीच्या जर समजा घटना घडत असतील तर तरुण शेतकऱ्यांना कसा पुढाकार घ्यावा असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आपल्याही परिसरामध्ये असं नुकसान झालेलं असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कमेंट करावं आणि अशा बातम्या शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करून त्यांना कशा पद्धतीनं आपल्या पद्धतीनं मदत होईल यासाठी सहकार्य करावं. आपलं कशाचं नुकसान झालेलं आहे? केळीचं आणि हायब्रिडचं. अंदाजा किती नुकसान झालं असेल? अंदाजे 3 बॅग ज्वारी आहे 2 एकरमध्ये, हां, आणि केळीची झाडं पडलेली आहेत 200-400. 400 केळीचे झाडं म्हणजे आजच्या भावामध्ये काय किती नुकसान असेल का अंदाजा? 40,000, 50,000, 1,00,000 रुपये? 1,00,000च्या आसपास आहे. तर आपण पंचनामे वगैरे झालेत का? नाही, पंचनामाला कोणी आलं नाही, ना कोणी पाहिलं नाही. तर आपण आता सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? सरकारने याची थोडी माहिती घ्यावं, बघावं, शेती येऊन पंचनामे करावं. काही आमच्याकडे बघावं त्यांना बी. आम्ही याज मंजुरी या व्याजानं बोटानं पैसे काढू पीक लावलेले आहेत. शेतकरी म्हणजे का असं आहे का? शेतकऱ्याला जागी काहीच नसतंय. शेतातलं आतापर्यंत नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तर आता पुन्हा आणखीन पाण्याचा अंदाज सांगितलेला आहे, तर काय सांगाल आपण? काय सांगणार आता? ते आहे ते बी पूर्ण जाणार आणि केळीची झाडं पडणार. याचं काय कोणी दक्षता घेणार? कोणीच येणार? कोणता सरपंच येणार? कोणता पोलीस पाटील येत नाही ना, कोणता आमदार येत नाही ना, खासदार येत नाही. आपण पाहिलं या ठिकाणी सगळ्यावरती शेतकऱ्यांची नाराजी दिसतीये. अजून आपण एका नवीन फळामध्ये आलेले आहेत. पाहू शकता या ठिकाणी सुद्धा पूर्णतः हायब्रिडीचं पूर्ण रान या ठिकाणी आडवं पडलेलं दिसतंय. आपण जाणून घेऊया शेतकऱ्याकडून प्रतिक्रिया. आपल्या शेतातील काय काय नुकसान झालेली आहे? काय ज्वारीची झाली सर, अजून आंब्याची नुकसान झाली. आंब्याचं कितीचं नुकसान झालेलं असेल? बरंच समजा लई फळ आलं तर असं किती 10,000चं नुकसान झाली, 10-15,000चं नुकसान. आणि हायब्रिडची किती नुकसान झाली 2 असेल? बॅग ज्वारी हे समजा.
हां. 1-1.5 लाखाच्या वर समजा नुकसान होत झाली. कडी बी पिढी सगळी धिंगाणं होऊन गेली. या ठिकाणी पाहू शकता आंबा असेल, हाताशी आलेलं हे हायब्रिडचं पीक असेल आणि महत्त्वाचा विषय म्हणजे चारा गेलेला आहे. हे जवळपास सगळं मिळून 1 ते 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. पुन्हा एका शेतकऱ्याचं या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याही ठिकाणी हायब्रिडचं नुकसान झालेलं आहे. त्या आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये फळ लागलं होतं आणि त्या वाऱ्यावादमानामध्ये सर्वच काही गेलेलं आहे. आपल्यासोबत आहेत शेतकरी बांधव. आपण काय सांगायला, कितीचं नुकसान झालं असेल? 3 बॅग. 3 बॅग होते आपल्या. हो. आजच्या घडीला चारा आणि हायब्रिड पीक याचं किती नुकसान झालं असेल? 1 लाख. 1 लाखाचं नुकसान झाले. आणि आंब्याचं किती नुकसान झालं? याचं 10,000. जवळपास 1 लाखाच्या वर नुकसान झालेलं आहे आपलं. काही कुणी चौकशीला आले होते का? कुणी पंचनामे वगैरे केले का? कुणी विचारलं का? नाही काहीच नाही. मग आता आपण काय सांगाल बरं? आपण काय सांगा, भरपाई करून दे. नुकसान भरपाई हे जी अवकाळी पावसामुळं नुकसान झालेलं आहे, याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यात यावी अशी शेतकऱ्यांची म्हणणं आहे. मी आनंद शिंदगारे, नांदेड अर्धापूर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.